मित्रांनो नमस्कार. कधी आपण उसाच्या दुकानामध्ये उसाचा रस पिण्यासाठी गेलो तर एक गोष्ट आपण बघतो ती म्हणजे उसाचा रस काढणारा जो असतो तो अगदी त्या उसाचा चोथा होईपर्यंत तो ऊस त्या गुऱ्हाळामध्ये टाकत असतो आणि अगदी चोथा झाल्यानंतरच तो बाहेर काढतो. आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशी दोन प्रकरणं सुप्रीम कोर्टात आहेत की सुप्रीम कोर्ट नुसतं ते मशीनमध्ये टाकतात सुनावणीच्या, आणि जोपर्यंत मला वाटतं चोथा होणार नाही तोपर्यंत काही निकाल लागणार नाही. आणि म्हणूनच आमच्यासारखे पत्रकार जेव्हा जेव्हा तारीख जवळ येते तेव्हा तेव्हा सर्वसामान्य जनतेला आठवण करून देण्याचा प्रयत्न करतो की नाही बाबा, अजूनही न्याय जिवंत आहे. नमस्कार, मी अमित जोशी, दैनिक वृत्त दिनांक डिजिटलच्या माध्यमातून आज रविवार हलका फुलका असा विषय घेऊन आलोय. असा तर हा चौथा झालेला विषय आहे, पण तरी देखील आपण प्रयत्न करत असतो तर कधी ना कधीतरी सुप्रीम कोर्ट फैसला देईल, सुनावणी करेल आणि कुठेतरी कोणाला तरी न्याय मिळेल. सांगण्याची गोष्ट एवढ्यासाठीच आहे की, आणि त्याच्यासाठी मी हेडिंग असं दिलंय की 12 मार्चला बॉम्बस्फोट होणार की नुसती फुसकी अशी ते बॉम्ब असणार. त्याला मी 12 मार्च एवढ्यासाठी म्हटलं कारण 12 मार्च 1993ला मुंबईसारख्या शहरामध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. आणि आता 12 मार्च 2024ला सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं आहे की पक्ष आणि चिन्ह याबाबत आम्ही सुनावणी करणार आहोत. तुम्ही जर गेल्या 3 वर्षाचा इतिहास संपूर्ण या प्रकरणाचा पाहिला तर सुप्रीम कोर्टात जेव्हा जेव्हा हे प्रकरण आलं तेव्हा असं वाटलं की सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती एकदम गंभीर आहेत, अगदी ते सिरियस आहेत की त्यांना याचा निकाल द्यायचाच आहे. सुरुवातीला चंद्रचूड साहेब आले, त्यांनी ताशेरे ओढले गव्हर्नरवर, विधानसभा अध्यक्षांवर. तेव्हा असं वाटलं की नाही, आता शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाणी चिन्ह हे जाणार उद्धव ठाकरेंकडे. तो म्हणता ते रिटायर झाले. त्यानंतर आले भूषण गवई, त्यांनी देखील सांगितलं की नाही, आम्हाला लवकरात लवकर सुनावणी घ्यायची आहे, हे प्रकरण फार गंभीर आहे. तेव्हा पुन्हा एकदा अशा पल्लवीत झाल्या, खास करून शिवसैनिकांच्या किंवा पवार गटाचे जे समर्थक आहेत त्यांच्या, की नाही आता तरी निकाल लागेल किंवा हे प्रकरण तडीस जाईल. कारण गवई साहेब हे अत्यंत स्वाभिमानी आणि तेवढेच कडक शिस्तीचे असे न्यायमूर्ती आहेत. ते पण निवृत्त झाले, प्रकरण आहे तसंच राहिलं. त्याच्यानंतर सूर्यकांत नवीन न्यायमूर्ती आले, मुख्य न्यायमूर्ती. त्यांनी असं सांगितलं की फार उशीर झालेला आहे. कधी हे 2025 ऑगस्ट मध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण फार गंभीर आहे, आधीच एवढा उशीर झालाय तर आता आम्ही उशीर लावू देणार नाही, ऑक्टोबर मध्ये आम्ही याची सुनावणी करणार आणि एक गाव 2 तुकडे करणार. पुन्हा अशा पल्लवीत झाल्या की नाही आता तरी निकाल लागेल. पुन्हा तारीख पे तारीख. लोकांना कळलंच नाही. आता प्रश्न असा पडलाय की सुप्रीम कोर्टाकडे खरंच वेळ नाही, सुप्रीम कोर्टाला या प्रकरणामध्ये थोडाही इंटरेस्ट राहिलेला नाही, किंवा सुप्रीम कोर्टाला असं वाटतंय की या प्रकरणाचा इतका चोथा झालाय, लोक विसरलेले आहेत, त्यामुळे हे प्रकरण काय आपण लवकर नाही घेतलं तरी काही फरक पडत नाही. किंवा सुप्रीम कोर्टावर असू शकतो केंद्र सरकारचा दबाव. आता खरं काय ते एक तर कोर्टाला माहिती किंवा त्या केंद्र सरकारला माहिती, पण इतकं निश्चित आहे की लोकांचा विश्वास उडत चाललाय. लोकांना असं पाहायला गेलं तर सर्वसामान्य जनतेला याच्याशी काही घेणं देणं नाही, निकाल काही लागो, पण तरी देखील मनाला असं वाटतं की नाही निकाल हा लागला पाहिजे. कारण कसं आहे की खरंच पक्ष कोणाचा आहे, मग तो राष्ट्रवादी पक्ष असू दे किंवा मग ठाकरेंच्या शिवसेनेची जी शिवसेना आहे आणि धनुष्यबाण हे चिन्ह आहे, हे खरं कोणाचं ह्याचा निकाल लागणं गरजेचं आहे. कारण आर्टिकल 10 हे नक्की काय आहे याची उत्सुकता लोकांना आहे. कारण या प्रकरणावर केवळ महाराष्ट्राचं नव्हे तर संपूर्ण देशाचे जे राजकीय पक्ष आहेत छोटे मोठे त्यांचं देखील भवितव्य अवलंबून आहे. पण सुप्रीम कोर्टाला कदाचित त्याची जाणीव नसावी, एक तर ते जाणीवपूर्वक करत असावे किंवा मग त्यांच्याकडे वेळ नसावी. पण आता पुन्हा एकदा त्यांनी वेळ कोणती दिली आहे तर 12 मार्च, म्हणजे ज्या दिवशी 12 मार्च 1993ला बॉम्बस्फोट झाला होता तसाच एखादा राजकीय स्फोट होऊ शकतो का 12 मार्चला, याची उत्सुकता आता तुमच्या आमच्या सारख्यांना आहे. उद्धव ठाकरे त्यांचा गट असू दे, शरद पवार त्यांचा गट असू दे, त्यांना नेहमी एक उत्सुकता असते. तारीख जवळ आली की त्यांना असं वाटतं की नाही आता काहीतरी न्याय लागेल. त्याच्या विरोधात तुम्ही अजितदादांचा गट बघा, शिंदेची शिवसेना बघा, ते निर्धास्त असतात. कदाचित त्यांना माहित असेल की कोर्ट काय एवढ्या लवकर निकाल देणार नाही किंवा सुनावणी होणार नाही. आजपर्यंत फक्त कोर्टात हेच नाटक सुरू आहे, तारीख पे तारीख.
सुनावणीची डेट येते, ज्या दिवशी डेट येते त्या दिवशी मग काय ना काहीतरी कारण पुढे येतं आणि मग 1-1.5 महिन्यासाठी तारीख पुढे जाते. हा खेळ गेल्या 3 वर्षापासून सुरू झालाय. त्यामुळे आता 12 मार्चला नेमकं काय होणार, फुसका बाहेर ठरणार, पुन्हा एकदा तारीख पे तारीख पडणार. कारण जर पुन्हा तारीख पे तारीख पडली तर मला वाटतं या वर्षात देखील निकाल काही लागणार नाही. त्याला कारण असं आहे, पहिली गोष्ट म्हणजे लगेच उन्हाळ्याची सुट्टी सुरू होणार, त्या सुट्टीत काही सुनावणी होणार नाही. मग हे प्रकरण जाणार पुन्हा जून मध्ये, मग जून जुलै ऑगस्ट पावसाळा, मग तारीख नाही, मग वेळ नाही, मग दुसऱ्या कोर्टात जा किंवा मी हे प्रकरण घेणार नाही असं एखादा न्यायमूर्ती सांगेल, अशी अनेक कारणं देऊन हे प्रकरण कदाचित या वर्षाच्या अखेरपर्यंत जाऊ शकतं. पण खरंच जर गंभीरतेने जर विचार करत असेल सुप्रीम कोर्ट आणि सुप्रीम कोर्टाला खरंच न्याय द्यायचा असेल मग तो कोणालाही द्या, तुम्ही शरद पवारांना द्या, अजितदादांना द्या, उद्धव ठाकरेंना द्या, शिंदेना द्या. जे खरं आहे ते जनतेसमोर येणं गरजेचं आहे. जनता वाट बघते 3 वर्षापासून की हे प्रकरण येईल. अंबानीचं प्रकरण आलं, अदानीचं प्रकरण आलं, हत्तीचं प्रकरण आलं, एखादं छोटं मोठं प्रकरण आलं तर सुप्रीम कोर्ट लागली तेव्हा निर्णय देत आहे. मात्र पक्ष आणि चिन्ह हे जे प्रकरण आहे हे गंभीर प्रकरण आहे, जे 3 वर्षापासून सुरू आहे. पण सुप्रीम कोर्टाकडे त्यासाठी वेळ नाही. मला असं वाटतं 12 मार्च पासून सुनावणी सुरू व्हायला काही हरकत नाही. किमान जर 12 मार्चला सुनावणी सुरू झाली तर किमान 1 महिन्यामध्ये त्याचा निकाल लागेल. पण सर्वसामान्य जनतेला असं वाटतंय की इथे काही निकाल लागणार नाही. हा खेळ आहे तो असाच सुरू राहणार. तारीख पे तारीखचा खेळ हा सुप्रीम कोर्टात आपल्याला बघायला मिळणार. आता आपण 12 मार्चची वाट बघूया की त्या दिवशी नक्की बॉम्बस्फोट होतो राजकीय, की फक्त एक निव्वळ छोटीशी काहीतरी अशी सुरसुरी निघेल आणि पुन्हा तारीख पे तारीखचा खेळ सुरू होईल. मी आता तुमची रजा घेतो. पुन्हा एकदा भेटेल तुम्हाला बुधवारी. तोपर्यंत आपण रजा घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.